काही सोनारपाड्याच्या प्रेक्षकांनी फोन बंदही केला असेल की बाबा आता झालं, आता काही होणार नाही. बट त्यात नंतर ज्या प्रकारे या 3 बॉलर्सने बॉलिंग केली पहिल्या 3 षटकांमध्ये की जागी आहेत, पुरेशा आहेत, त्याच्यावरती आपण प्रयत्न करू, आपण लढू. आणि लढाई चांगली लढलेत आणि त्या 6 बॉलवरती आता हा सामना येऊन पोहोचला आणि 6 मध्ये करायचं आहे 13. डगआउटमध्ये नाखुश असेल आज प्रेम भोईर स्वतःवरती, ज्युनियर देखील नाखुश असेल, कारण कुठेतरी समीकरण तितकं अवघड नव्हतं. पण मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रयत्न आपल्याकडून चुकीचे ठरले की काय, कारण सामना हा अंतिम षटकापर्यंत येऊन पोहोचला. कारण 6 मध्ये आता करायचा 13 धावा. कारण खरं तर क्रिकेटच्या या खेळामध्ये जेव्हा सामना सुरू असतो त्यावेळेला जी तुम्ही मेहनत करता, जे तुम्ही एफर्ट्स लावता, त्याचंच रिझल्ट तुम्हाला पुढे जाऊन मिळतं. आणि या सामन्यामध्ये एफर्ट्स आणि जिद्दीचा खेळ आपण दोन्ही बाजूंनी जरूर पाहिला. पण या स्पर्धेवरती नाव कोण कोरेल, क्रमांक 1 ची ट्रॉफी कोण उचलेल, याचं उत्तर येत्या 6 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 मध्ये करायचं आहे 13. लास्ट ओव्हरची जबाबदारी अमर ठाकूर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. येते 6 चेंडू ठरवतील या स्पर्धेचा चॅम्पियन कोण आणि रनर्स अप कोण. 6 मध्ये 13 आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो विराज. आणि खरं तर आज नियतीने त्याला देखील संधी दिली आहे हिरो बनण्याची. पण त्या संधीचा फायदा तो कितपत घेईल की लास्ट ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करून अमर ठाकूर आणखीन एक ट्रॉफी आपल्या शोकेसमध्ये आज सजवण्याची तयारी करतील का. 6 मध्ये 13. चला वेळ आता प्लीज जास्त घेऊ नका, मॅचचा रिदम ब्रेक करू नका, सुरुवात करूया लास्ट ओव्हरला. विशाल पालकरी यांनी सांगितलं अमरच्या प्रत्येकी विकेटसाठी 500 दिले जातील. 6 मध्ये 13. पगले 3 चेंडू अगदी महत्वाचे या अंतिम ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर कार्य अवघड. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल हाफ ट्रॅक मिस केला बॅटरने. रनआउटची शक्यता आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये विकेट. धक्का लागलाय 7वा. वन फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. आणि या क्षणाला तर आपण हेच म्हणू शकतो, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वाटतं ना की सर्व काही संपलंय, तीच खरी वेळ असते शून्यापासून सुरुवात करायची. आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल आणि मेहनत करण्याची जिद्द असेल ना, तर शून्यामध्ये विश्व घडवता येतो. आणि हा सामना ऑलमोस्ट 0 झालाच होता. 24 मध्ये 24 जेव्हा होता 0 पासून स्टार्ट करायचं होतं, 0 पासून स्टार्टही केलं. आणि आता हा सामना ऑलमोस्ट सध्याची परिस्थिती पाहता फर्स्ट टाइम या मॅचमध्ये, या आधी मी 50-50 म्हटलं होतं, पण आता आपण असं म्हणूया की हा सामना झुकलाय सोनारपाडा टीमचा बाजूने. कारण 5 चेंडू लागलेत, 5 मध्ये करायचं 13. आता बॅटर दाखल झाला मेघनाथ, बट स्ट्रायकिंग एंडवरती रुद्राक्ष असेल, त्याच्यासाठी कॅश प्राइज देखील आहे. बट या क्षणाला ते कॅश प्राइज नव्हे, तर समोर जी क्रमांक 1 ची ट्रॉफी आहे ना, तिला उचलण्यासाठी येत्या 5 मध्ये आपल्याला 13 करायचं. विकेटचा जर विचार केला तर 7 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. आणि आता विकेट न गमावता जर 12 जरी बनवला तरी सुद्धा काम बनू शकतो. 5 मध्ये 13 ओव्हर द विकेट. आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. काऊफेजचे फिल्डर येतात, बॉल फील्ड झालाय आणि मिळेल फक्त सिंगल. चेंडू लागलेत, आता येते 4 आणि 4 मध्ये करायचा आहे 12 धावा. काय सामना लागला. फायनल मॅच ज्या प्रकारे अपेक्षा होत्या की क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल, आणि क्लोज एन्काउंटर अवघ्या 39 धाव्यांवरती आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. 4 मध्ये आता 12 करायच्यात. इथे एक मोठा फटका मिनिमम हवाचा आहे उंबारली टीमला. रविदादा भोईर यांनी सांगितले लगातारचे 2 षटकार जर येतात मेघनाथचा बॅटमधनं, त्याला दिले जातील 1000. अपील पंचांची सहमती नाहीये, पण महत्वाची गोष्ट की हा येतोय निर्धाव चेंडू. आता 3 बॉल लागलेत आणि 3 बॉल मध्ये करायचा आहेत 12 धावा. कोणी विचार केला होता की 24 चेंडू 24 धावेंचं समीकरण अवघ्या 3 बॉल पर्यंत येऊन पोहोचेल, आणि 3 बॉल मध्ये आता करायचा आहेत 12 धावा.
तर म्हटलं जातं ना की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत करण्याची तयारी आणि प्रयत्न करण्याची जिद्द दाखवतो. आणि आज नशिबाला झुकवायची तयारी दाखवली सोनारपाडा टीमने, कारण एका क्षणाला हा सामना नव्हताच त्यांच्या बाजूने. 24 मध्ये 24 डिफेंड करायचा होता, त्यावेळेला बॉडी लँग्वेज देखील निगेटिव्ह होता. पण त्या क्षणाला ही जी बॉलिंग केली रिद्धेश पाटील, यश केने या युवा गोलंदाजांनी हा टेम्पलेट सेट केला की परिस्थिती कशी असू द्या हो, लढायची तयारी दाखवा. आणि या क्षणाला त्यांची ती लढत, त्यांनी न हार मानण्याचा जो ॲटिट्यूड दाखवला, त्याचमुळे या मॅचमध्ये आता पुढे आगे टीम सोनारपाडा. 3 बॉल लागलेत, करायच्यात 12. फुल टॉस, बॅटचा टोला लागला, काऊ फेसला फिल्डर येतात वेगाने, बॉल फील्ड होतोय, डबलला चान्स घ्यायचा होता, वाईट थ्रो, 2 धावा झाला कंप्लीट. चेंडू लागलेत, येते 2 आणि 2 मध्ये आता करायचं आहे 10 धावा. खरं तर अशा अनेक ट्रॉफीज या आधी सोनारपाडा टीमने जिंकलेल्या आहेत, पण या ट्रॉफीचं महत्त्व हे थोडं खास असेल, थोडं स्पेशल असेल. कारण आज जर या स्पर्धेवरती सोनारपाडा टीमने जर नाव कोरलं तर स्वर्गीय सतीशदादा पाटील चषक जिंकण्याची आज हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. चेंडू लागलेत, येते 2 इथे या बॉलवरती बाउंड्री हवी आहे, बाउंड्री हवीच आहे उंबारली टीमला. जर इथे बाउंड्री नाही आली तर कहाणी खतम. दॅट्स इट. 2ला 10. चौकार अथवा षटकार या बॉलवरती हवाच आहे उंबारली टीमला. थोडा बिलीव, स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथला बॅक करावा लागेल मेघनाथला. 2 मध्ये 10. यशाचा वेध, क्लीन बोल्ट. आणि या विकेट नंतर हे ऑलमोस्ट सुनिश्चित होतं की जर शेवटचा बॉल लीगल येतोय तर डेफिनेटली स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2026 जिंकण्याचा मान आणि हॅट्रिक कंप्लीट करण्याचा मान मिळेल सोनारपाडा टीमला. 1 बॉल राहिला आणि करायचं आता 10. अमर ठाकूर सेलिब्रेशन परत एकदा आपण पाहूया ऑन स्क्रीन. तो सेलिब्रेशन विकेट नंतर जसा बॉल स्टम्प्सला धडकला त्यात नंतर हे अग्रेशन. कारण माहिती आहे की पूर्ण पहिलं सत्र आपण या मॅच मध्ये मागे होतो, बट त्यात नंतर या दुसऱ्या सत्रामध्ये जी मेहनत आपल्या सर्व बॉलर्सने केली, जी कामगिरी आपल्या सर्व फिल्डर्सने केली, त्या जोरावरती इतिहास रचण्याची तयारी आज सोनारपाडा टीमने केली आहे. 1 बॉल राखला, करायच्यात आता 10. काय सामना राखला, बट उंबारली टीम मागे वळून पाकील तर स्वतःवरतीच नाखुश होतील. कारण हा सामना या परिस्थितीमध्ये यायला हवा होता का? थोडं मागे वळून जर विचार केले, 24 चेंडू 24चं समीकरण, 9 विकेट हातामध्ये होते आणि तिथनं ही परिस्थिती 1 बॉल 10 वरती येऊन पोहोचली आहे. शेवटचा 1 बॉल आता करायचा 10. लीगल आला तर डेफिनेटली नो डाऊट आज हॅट्रिक, विजयाची हॅट्रिक कंप्लीट होणार आहे. गेले 2 पर्व जिंकलेत आणि 3रं पर्व जिंकण्याची तयारी सोनारपाडा टीमची. शेवटचा बॉल आणि या बॉल सोबत सामना समाप्त. आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो, पण या रणांगणात जिंकतो तोच जो न थांबता न डगमगता लढत राहतो, प्रयत्न करत राहतो. आणि या रणांगणात आज बाजी मारली आहे सोनारपाडा टीमने आणि स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषकाच्या इतिहासामध्ये हॅट्रिक नोंदवण्याचा इतिहास देखील घडवलाय सोनारपाडा टीमने. हॅलो, प्रकाश पाटील साहेबांना विनंती असेल.